हे शेट लोक तुम्ही जाम डिमांड केली की आम्हाला यूट्यूबला पण तुझे ब्लॉग्स बघायचे आहेत, तर मी चालू केला यूट्यूबला पण ब्लॉग्स अपलोड करायला. काल जत्रेचा ब्लॉग अपलोड केला होता. तर पहिली गोष्ट तर क्लिअर करता की मला घराच्या बाहेर निघायला जाम 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 जीवावर येतं. मला नाही पटत बाहेर फिरायला. घरांची अशी रेग्युलर कामं असतात, सकाळच्या उठायचा, कामं करायची, सगळा भांडी घासायची, जेवण बनवायचा, तेवढं सगळं असं रेग्युलर असतं. आता त्या तरी दाखव त्याने पण तुम्हाला बघायला कट्टायला येईल. तर आपण असं आहे ना इथं स्टोरी टाईम व्हिडिओ शेअर करत जाऊ जे माझ्या लाईफमध्ये झाले. अशा जाम गोष्टी आहेत, जास्त तर अशी भांडणाच आहेत, त्याच्या रिलेटेड स्टोरी टाईम व्हिडिओ शेअर करत जाईन मी ना. आता तर आज शेवटचा गुरुवार, तर त्याच्यामुळे मी घेतले जेवण बनवायला, डाळ भात बटाट्याची भाजी, छोले ना पुरी. तर या सगळं मला बनवायचं. पण आता मी प्रत्येक गोष्ट अशी दाखवणार ना का या करतो त्या करतो, एकदम सगळं कंप्लीट झाला ना जेवण बनवून का तुम्हाला दाखवून. त्यानं मला एक गोष्ट समजा त्या माईचा इश्यू झाली, तसं तर 1 वर्षाची वॉरंटी हवं. आता मला परत स्टेशनला जायला लागेल चेंज करायला. पण असं जीवावर येताना लिटरली मी 1 नंबरची आळशी प्राणी हाव. मला ना अजिबात ना पडत घराच्या बाहेर निघाला. तर तरी पण आता जाऊन उद्या परवा तेव्हा माईकमध्ये तुम्हाला चांगला आवाज येईल, नॉईज कॅन्सलेशन अजिबात वर्क ना करीत. आज मेन म्हणजे तर मला जाम महत्त्वाच्या विषयावरती तुमच्याशी बोलायचा. तुम्ही बोलता की माझ्या व्हिडिओ बघून तुमचा डिप्रेशनना ट्रॉमा असं 2 मिनिटासाठी गायब होतं. सिरियसली तुम्ही मला फॉलो करता आणि तुम्हाला ट्रॉमा डिप्रेशन, जर तुमच्या आयुष्यात कोणी असा असेल की जो तुम्हाला डिप्रेशनला ट्रॉमा देत असेल, त्याला पहिली गोष्ट तर ब्लॉक करून टाका. मी इथं तुम्हाला असं ट्राय करतो की रोज नवीन कंटेंट अपलोड करू ज्याने लोकांना आवडेल, म्हणजे त्यावेळी असं फालतू गोष्टींचा विचार ना करणार ना. तुमचा असं असतं का फायदा मग मी एवढा भारीतला असं कंटेंट बनवून, एवढी रिंग लाईट घेऊन, एवढे तुमच्यासाठी कष्ट करून, हां. जरी तुम्हाला कोणी डिप्रेशन नाही तर ट्रॉमा दिला असेल, तर पहिली गोष्ट तर तुम्ही त्याला दाखवून द्या, तिला दाखवून द्या की डिप्रेशनला ट्रॉमा कसं असतं. तुम्ही मला ट्रॉमा दिला, आता मी तुला दाखवीन की ट्रॉमानं डिप्रेशन कसं असतं. समजला? असं साधा नाही राहायचा. तुम्ही का विचार कराल कर्मा येईल ना, या होईल मग नंतर त्याच्यासोबतच वाईट होणार. मानताव कर्मा येईल, पण त्याच्यानंतर तो तुम्हाला 50 वेळा हर्ट करून जाईल. तुम्ही का सहन करत राहाल का प्रत्येक वेळेला? असं थोडी असतं. जे पोरी मला फॉलो करतात, मला एवढ्या सपोर्ट करतात, त्यांच्यासाठी जर तुम्हाला कंटेंट क्रिएशन चालू करायचं असेल तर तुम्ही बिंदास करा. फॅमिलीची परमिशन घ्या, त्यांना मनवा. डायरेक्ट म्हणजे चालू नका करू असं माझं म्हणणं आहे. कारण फॅमिलीचं सपोर्ट ना जाम जाम मॅटर करतं प्रत्येक गोष्टी, म्हणजे काही पण असला तरी. तुम्ही तुमच्या घरातल्यांचा विचार करा, कारण 4 लोक बोलतच राहतात, त्यांच्यावर आवरं लक्ष नसतं द्यायचं. जाम लोकांचा म्हणणं बोलतं का तू पोरींना भांडायला शिकवता. तर मी पोरींना भांडायला करा शिकवू. माझं म्हणणं आवडत असतं कंटेंटचा की तुम्ही सगळी हसत राहायला पाहिजे. तुम्हाला ट्रॉमा असेल तर तो असा लांब झाला पाहिजे. नाही दुसरी गोष्ट तर तुम्ही तुमच्यासाठी स्टँड घ्यायला पाहिजे. असं कोणी पण आलतू फालतूचा येऊन तुम्हाला काही पण बोलून जाईल आणि तुम्ही ऐकून घ्याल असं अजिबात नाही करायचं, ठीक आहे. कारण तुम्ही एकदा ऐकून घ्याल, दोनदा ऐकून घ्याल, त्या गोष्टी ना 50 वेळा रिपीट होऊन जातात. मग तो असं ना तुम्हाला मेंटली जाम त्रास होतो, इरिटेट होतं. मग माणूस ना असा मेंटल पीसशी पूर्ण लागून जातं. तर त्या मला व्हायला नको. त्याच्यामुळे मी सांगतात की तुम्ही नेहमी तुमच्यासाठी स्टँड घेत राहायला पाहिजे. आता तुम्हाला फक्त कमेंट्समध्ये ना चांगला चांगला असा कमेंट्स दिसतात, पण ना असं आतमध्ये 1-2 असे कमेंट असतात की ते ना असे एकदम डिमोटिवेट करून टाकतात. म्हणजे असं वाटतं की मग कंटेंटच नको पोस्ट करायला. मग नंतर विचार करता 100मधून 99% आवरे सपोर्ट करतात ना, आवरच जीव लावतात आपल्याला. मग ते 1% माणसासाठी कला कोणचा विचार करायचा का गरज पडली आपल्याला. तर शेट लोक आता मी अँगल चेंज केले, कारण हे बघा आपलं जेवण बनवून कम्प्लिटली सगळा झालेला. इथं छोलेची भाजी, इथं डाळ, तिथं बटाट्याची भाजी, तिथं कुकर लावले भाताचा. आता मम्मी पुऱ्या बनवेल, तर त्याच्यामुळे आपल्याला आता किचनच्या बाहेर जायला लागेल. त्याच्यापेक्षा आपण आता ब्लॉग इथंच, ब्लॉग नाही बोलू शकत आपण याला अजिबात, ही बडबड आता इथंच एंड करू. नेक्स्ट टाइम असा नवीन काहीतरी टॉपिक तुम्ही असा मला सुचवा, तुम्ही असे प्रश्न विचारा, मग आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. तर आपल्यासाठी आवराच. बाय.